सोबत रोज होता. आजकालचे तर चालालेत सगळे पत्रकार. अरे ऐका ना दादा, दादा सोबत रोज होता. आजकालचे तर चालालेत सगळे पत्रकार. अरे ऐका ना दादा, दादा सोबत रोज होता. आजकालचे तर चालालेत सगळे पत्रकार. अरे ऐका ना दादा, दादा सोबत रोज होता. आजकालचे तर चालालेत सगळे पत्रकार. अरे ऐका ना दादा, दादा सोबत रोज होता. आजकालचे तर चालालेत सगळे पत्रकार. अरे ऐका ना दादा, दादा. या महाशयांना सांगा, ज्या पत्रकारांबद्दल तुम्ही वाईट बोलत आहात त्याच पत्रकारांनी तुम्हाला काही दिवसांपूर्वी प्रसिद्धी दिली. अशा मुजोर लोकांचं नक्की करायचं काय? संबंधित पॅसेंजरची गाडी जवळपास अर्धा ते पाऊण तास उशिरा सोडण्यात आली आणि त्याच वेळेस पॅसेंजर आणि या मुजोर अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याच गाडीतून प्रवास करणाऱ्या एका पत्रकार बांधवानं संबंधित प्रकरणावर या अधिकाऱ्याला जाब विचारला असता या अधिकाऱ्यानं पत्रकारांबद्दलच वारंवार अपशब्द वापरले. जो पॅसेंजर या गाडीनं जात होता त्या पॅसेंजरचा पुढचा टप्पा हा आरक्षित असल्यामुळे त्या पॅसेंजरला वेळेत पोहोचणं गरजेचं होतं आणि त्यातच जवळपास अर्धा ते पाऊण तास गाडी उशिरा सुटणार हे समजल्यानंतर पॅसेंजरनं या संदर्भातला जाब विचारायला सुरुवात केली. पुढे या प्रकरणाचे रूपांतर बाचाबाचीत झाले आणि त्याच वेळेस पत्रकार बांधवानं त्या अधिकाऱ्याला या संदर्भात जाब विचारला आणि त्यानंतर या अधिकाऱ्यानं काय अपशब्द वापरले हे या व्हिडिओत पहा. ड्रायव्हर पाहिजे गाडीला. आमची गाडी आहे, मुंबईची गाडी आहे, ट्रेन आहे आमची, आम्ही बुकिंग केली आहे. तो कोण पैसा देणार? गाडीचा ते लेट होणार, ते कोण पैसा देणार? विचारले होते त्याला सांगितलं 5 मिनिट. हा काकाला सांगितलं 5 मिनिट. तुम्ही सांगितलं होते ना 5 मिनिट. काय खाली आहे? चलो ना, हम लोग का लेट हो रहा है. जाहिर रहा था ना, शूटिंग करने की क्या जरूरत थी? तो शूटिंग बंद कर रहे हैं, आप चालू करो ना बस. शूटिंग बंद कर रहे हैं, बस चालू करो आप. किया क्यों? ओ साहेब क्योंकि ऐका ना, 2 घंटे से बस ओ में ऐका बैठे ना, हैं. सर 2 शूटिंग घंटे से चालू बस में राहिली तर बैठे गाडी सुटणार नाहीये का? शूटिंग चालू तुम्ही राहिली काय करता तर मला सांगा अरे, ना. 2 घंटे बस में बैठे सर. हे मला आतली भीती काही दाखवून गोष्ट रोज होतं माझ्या बरोबर. तुला काय करायचं ते कर. जोपर्यंत तू शूटिंग काय करत नाही सांगण्याच गाडी अहो, जाणार आणि तू तुमच्यासोबत- खाली ये पाहिजे. तुमच्यासोबत रोज होता. पत्रकार अजित कुंभारदरे मी. हा बोला तुम्ही बोला. तुम्ही काय असेल तुम्हाला सांगा, शूटिंग का करताय मगच हा, गाडी. याच्यासाठी जो लोकांना त्रास होतोय ते आता लोक बोलताय तुम्हाला, तुम्ही लोकांना दमबाजी करताय. मी अजिबात ही दमबाजी लोकांची करत नाही. ट्रेन आहे, 3:30ची गाडी, मला आता वर- 4:30 वाजले तरी तुम्ही तुम्हाला सोडत वरती नाहीये. येऊन सांगितलंय की कोण शूटिंग करत होतं, काय प्रॉब्लेम आहे, खाली या. तुम्ही खाली येत नव्हता. नावाला पत्रकार लावलं म्हणजे तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करायला तयार झाला का? स्वतःच्या नावाच्या एवढं पत्रकार लावलं तुम्ही, अधिकारी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हे चालू मी ऐका ना, तुम्ही बोलले ना. पत्रकार आमच्याकडे. तुम्ही बोलले नाही, तुमच्यासोबत रोज होता. तर चालालेत सगळे पत्रकार. अरे ऐका ना दादा, दादा ऐका, तुमच्यासोबत ह्या गोष्टी रोज मी वरून होतात. सांगितलं ना कोण शूटिंग करते त्यांना खाली यायचं. अरे ऐका ना दादा, सांगितलं ना. माझं तर ऐकून घ्याल तुम्ही. तुमच्यासोबत ह्या गोष्टी रोज सांगितलं घडत ना. असतील, मला पण एक पत्रकार पॅसेंजर म्हणून काय सांगू आमच्यासोबत नको. हे पहिल्यांदा काय घडतंय. माहितीये? आज पत्रकार म्हणजे दलाल आहेत, दलाल. शानपणा नाही करायचा. खाली ये. आज पत्रकार म्हणजे दलाल आहेत, दलाल. आज पत्रकार म्हणजे दलाल आहेत, दलाल. आज पत्रकार म्हणजे दलाल आहेत, दलाल. अशा मुजोर अधिकाऱ्यावर आता नक्की काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.